कल्पना करा की कोणीतरी अचानक तुमच्या पायाला किंवा मानेला गुदगुल्या करतं आणि तुम्ही अक्षरशः हसून लोळायला लागता. पण तोच प्रकार तुम्ही स्वतः करून बघा. तुमच्या पायाला किंवा मानेवर स्वतः गुदगुल्या करून बघा. हसू आलं का? नाही ना. पण दुसरा कोणीतरी करतो तेव्हा मात्र आपलं हसू थांबतच नाही. असं का होतं बरं? तर याचं उत्तर आहे आपल्या मेंदूत आणि त्याच्या भन्नाट फ्युचर प्रेडिक्शन सिस्टीम मध्ये. चला तर मग आज जाणून घेऊया या गुदगुल्यांमागचं कारण. आपल्या मेंदूत एक खास भाग आहे, तो आहे सेरेबेलम. हा भाग नेहमी भविष्यवाणी करत असतो, म्हणजेच तुमच्या प्रत्येक हालचालीचं भविष्य सांगतो. तुम्ही चालणार आहात, लिहिणार आहात किंवा स्वतःच्या हाताने स्वतःलाच गुदगुल्या करणार आहात. मेंदू आधीच अंदाज घेतो आणि म्हणतो, हो, पुढे काय होणार आहे मला माहित आहे. आणि म्हणूनच स्वतःला करताना त्या गुदगुल्या अनपेक्षित राहत नाहीत, म्हणजेच त्यात तो सरप्राईज एलिमेंट उरत नाही. साधारणतः गुदगुल्यांमध्ये तो सरप्राईज एलिमेंट असतो, कारण तो स्पर्श अचानक झालेला असतो. दुसरा माणूस जेव्हा गुदगुल्या करतो तेव्हा मेंदूला धक्का बसतो, अरे हे काय झालं, मग अंग हलतं, हसू फुटतं. पण स्वतःला गुदगुल्या करताना मेंदूला कळतं की अरे हे मीच करतोय, त्याच्यामुळे काही धोकाच नाहीये, सो रिलॅक्स. सायन्सच्या भाषेमध्ये याला म्हणतात प्रेडिक्टिव्ह प्रोसेसिंग. मेंदू नेहमी अंदाज घेतो आणि जे अपेक्षित आहे त्यावर जास्त प्रतिक्रिया देत नाही. आणि म्हणूनच स्वतः करत असलेल्या गुदगुल्यांमध्ये हसू येत नाही, कारण मेंदूने ते आधीच प्रेडिक्ट केलेलं असतं. काही वैज्ञानिक प्रयोगात असं दिसलं की जर मेंदूची ही प्रेडिक्शन सिस्टीम नीट काम करत नसेल, जसं काही न्यूरोलॉजिकल कंडिशन्स मध्ये होतं, तर माणसं स्वतःलाही गुदगुल्या करू शकतात आणि त्यांना त्या गुदगुल्या जाणवू शकतात. पण हे अपवाद आहेत. बहुतेक लोकांसाठी मेंदूची ही करामत जबरदस्त वर्क करत असते.